समाचार अब तक, सत्य का साहस। रमेश भाऊ, तुम्ही तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते आहात। जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचं नेतृत्व करता, शिक्षण सभापती, आरोग्य सभापती तुम्ही आहात। तुमच्याच खात्यामध्ये मनुस्मृतीसारखे विषय येत आहे। कायद्याचे शिक्षण न देता, संविधानाचे शिक्षण न देता मनुस्मृतीसारखे शिक्षण तुमच्या याच्यामध्ये येत आहे, काय सांगाल तुम्ही? मनुस्मृती आता केंद्र आणि राज्यामध्ये मनुस्मृती विचाराची सरकार असल्यामुळे त्याचा शिक्षणावरती तो असर येणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ती येत आहे। तरुणांच्या जीवाशी एक खेळ खेळला जातोय। रोजगार महाराष्ट्रातले पळवले जाते इतर राज्यामध्ये। कोणता गुजरातला चालला तर कोणता मध्य प्रदेशला चालला। नागपुरातले इन्व्हेस्टमेंट बाहेर जात आहे, काय सांगाल तुम्ही? आता आम्ही बघतोय, आता राज्य स्तरावरचा खूप जास्त तर नाही, पण जे आम्ही बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हापासूनची हे जे 3 इंजिनची सरकार आलेली आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योग येण्याच्या ठिकाणी गुजरातला उद्योग गेल्याचा आम्ही नेहमी ऐकत आहोत। आणि आमच्या भंडारा जिल्ह्याच्या बाबतीत बोललं तर जेव्हापासून आता 10 वर्ष झाले तिसरी रेजिम भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीची सुरू झाली, या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये रोजगारांना एकही रोजगाराला काम उपलब्ध होईल असा कोणत्याच पद्धतीचा उद्योग या भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या सरकारनं करू शकला नाही। जे 10 वर्ष खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणून राहिलेले आहेत। महिलांना लोक लुभावण्या योजना आणून त्यांचे मत घेण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही, लहान लहान चिमुरड्यावर सुद्धा अत्याचाराच्या घटना वाढत आहे। कालच एक पुण्याची घटना आहे सामूहिक अत्याचाराची, काय सांगा? बघा, शासनाने लाडकी बहीण योजना आणला, याचा मी तरी समर्थन करतो आहे। योजना चांगली आहे। गरीब ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना मदतीची गरज आहे। लाडकी बहीण योजना ही चांगली आहे, पण त्या योजनेच्या मागे उद्देश जर शासनाचा स्वार्थपणाचा जर असेल तर हा चुकीचा आहे। आणि दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये महिना देण्याचे यांनी जे घोषित केलेलं आहे, यांची अजितजी पवार जे वित्तमंत्री आहेत आता आमच्या इथे येऊन गेले, हे तर 5 वर्षात 4 वर्ष वित्तमंत्री राहिले। त्यावेळेस महाराष्ट्रातल्या आमच्या महिला यांना लाडक्या वाढल्या नाही का? आणि आता महिन्यावर निवडणूक आहेत म्हणून महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करून 1500 रुपये देऊन जर प्रलोभन देण्याचा काम करत असाल तर यामागे यांचा स्वार्थ आहे। आणि हा आम्ही विरोधी पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आरोप करत नाही, याच्यात सत्तेमध्ये असलेले जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नागपूर जिल्ह्यातले सावरकरजी, त्यांनी स्पष्ट आपला स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही जे तुम्हाला लाडकी बहीण योजना आणला आहे असं तसा आणलं नाही, सोच समजून आणलं आहे। आता निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये तुमच्या घराच्या समोर पेट्या येणार आहेत आणि त्या पेटीमध्ये तुम्ही कमळाच्या फुलाला बटन दाबावं म्हणून आम्ही हे योजना आणलं आहे। हे स्पष्ट भारतीय जनता पार्टीने आपला आतील मनसुबा स्पष्ट केलेला आहे की बहीण नाही, यांना फक्त मतासाठी लाडकी केलेलं आहे असं आहे। आणि एवढ्याच जर समजा महिलांच्या बाबतीत असता आणि कायदा व्यवस्था व्यवस्थित असता तर जे महाराष्ट्रामध्ये आपण जे बघतो आहे की इतके मोठे प्रकरण झाले, बदलापूर असेल किंवा इतर ज्या ठिकाणी, कुठेही महिला ह्या सुरक्षित नाही आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत लोकांच्या मनात भीती राहिली नाही आणि म्हणून क्रूर काम करण्याचा काम महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि हे एवढा मोठा महिलांवरती अन्याय होत आहे। रोजगार निर्मिती करणं शक्य होत नाही राज्य सरकारला, ते इथून आता विदेशामध्ये रोजगारासाठी पाठवणार आहे। पाठवणार कोणार आहे तर हातमजुरांना तिथे रोजगार देणार आहे, काय सांगाल तुम्ही? आता हाच प्रश्न नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या लोकांना तुम्ही केला असता तर तेच सांगितलं असता, कारण की 10 वर्ष झाला सरकार त्यांची आहे। एकीकडे लाडक्या बहिणीसारख्या योजना, वयोश्री सारख्या योजना राज्यात राबवायच्या आणि दुसरीकडे त्याच याच्यावरती महागाई थोडी वाढवून द्यायची। किराणावालावर, खाद्यतेलावर आणि इतरही इलेक्ट्रिसिटी बिलावर सुद्धा महागाई त्यांनी आता वाढवलेली आहे, काय सांगाल? एका बाजूला महिलांना आम्ही 1500 रुपये देण्याचा गवगवा करण्याचा काम महाराष्ट्राचं हे महायुतीचं सरकार करत आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीनं हे वेगवेगळ्या माध्यमातून लुटण्याचाही काम करत आहेत। उदाहरणार्थ आपण बघितलं, विजेचे दर वाढवला, जसे लाडकी बहीण योजनेचे पैसे दिलं तसंच तुम्हाला मी सांगतो इकडे आमचा जे तेल आहे खावाचं त्याच्यामध्ये रेट वाढलं। दुसरी गोष्ट, जे स्टॅम्प ड्युटी होती, पूर्वी आमचे शाळेचे शिकणारे विद्यार्थी आहेत की कोणता 100 रुपयावरती ॲप्टिट्यूड व्हायचा, पण आता त्यांनी 100 रुपयापर्यंतचे पूर्ण स्टॅम्प पेपरच रद्द करून टाकला आणि आता ज्या ठिकाणी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागत होता त्या ठिकाणी आता आमच्या शिकणाऱ्या पोरांना किंवा ॲप्टिट्यूडसाठी किंवा स्टॅम्प ड्युटी 500 रुपयाच्या वर लागणार आहे। म्हणजे एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं लुटायचं, हाच धंदा फक्त महायुती सरकारचा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे।